संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकावर चर्चा होणार। विधेयक आजच संमत करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील। राज्यसभेतही महत्त्वाचं कामकाज अपेक्षित। जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण सुधारणा अधिनियम 2024 ला मणिपूरमध्ये स्वीकृत करण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री एक ठराव सादर करणार। पंतप्रधानांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा। दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत पंतप्रधानांचं मदतीचं आश्वासन। उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ करणाऱ्या चौथ्या काशी तमिळ संगममची आजपासून उत्तर प्रदेशात काशी इथं होणार सुरुवात। डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीच्या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयने करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। सर्व राज्यांना सीबीआयला सहकार्य करण्याची सूचना। राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात। पर्यावरण विषयक आक्षेप आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। प्रताप सरनाईक। चिली इथं सुरू झालेल्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकामध्ये नामिबियाला 13-0 अशा मोठ्या फरकानं पराभूत करून भारताची दमदार सुरुवात। आणि राज्यात मराठवाडा तसंच उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता, तर दक्षिण भारतात काही राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। नमस्कार,